जलीकट्टू बंदी विरोधात आज संपूर्ण तामिळनाडू एक झालाय। जलीकट्टू या पारंपरिक खेळाला परवानगी मिळावी यासाठी लाखो लोकांसोबतच सेलिब्रिटींनीही आवाज उठवलाय। ख्यातनाम संगीतकार AR रहमान यांनी एक दिवसीय उपोषण सुरू केलंय आणि लोकांनीही यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। रहमान यांच्यासोबत अभिनेते कमल हसन, विख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, R अश्विन, श्री रविशंकर यांनी जलीकट्टूचं समर्थन केलंय। दरम्यान आज तामिळनाडू बंदची हाक देण्यात आली आहे। चेन्नईच्या मरीना बीचवर हजारोंच्या संख्येने नागरिक जमलेले असून त्यांनी जलीकट्टूला परवानगी देण्याची मागणी केली आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी केंद्राला यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली। त्यानंतर अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही सर्वोच्च न्यायालयाला निर्णय राखून ठेवण्याची विनंती केली आहे। यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा एका आठवड्यासाठी जलीकट्टूवरचा निर्णय राखून ठेवणं मान्य केलंय। सध्या तरी केंद्र आणि राज्य सरकार चर्चेतनं या प्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात। आणि जलीकट्टू म्हणजे नेमकं काय हेही जाणून घेऊया। जलीकट्टू काय आहे तर जलीकट्टू हा तामिळनाडूमधला 400 वर्षांपूर्वीचा पारंपरिक खेळ आहे। या खेळामध्ये बैल किंवा सांडांना चिडवून गर्दीमध्ये सोडलं जातं। खेळात भाग घेणारे चिडलेले बैल किंवा सांड यांना शांत करतात। सर्वोच्च न्यायालयानं 2014 साली जलीकट्टूवरती बंदी घातली होती। बैलांना मद्य पाजून त्यांना डिवचलं जातं असा पशुप्रेमींनी आरोप केला होता। परंतु हीच प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी आता तामिळनाडूमध्ये मोठं आंदोलन होत आहे। लाखोंच्या संख्येनं लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। कुणाकुणाचा पाठिंबा आहे या आंदोलनाला त्यावर एक नजर टाकूया। तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम त्यांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे। केंद्राला विनंती केली आहे। आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर, क्रिकेटपटू R अश्विन, संगीतकार AR रहमान आज एकदिवसीय उपोषण सुद्धा करतोय। बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, अभिनेता कमल हसन